नमस्कार। आज हॉटेल विवेकच्या मैदानावरती अखिल भारतीय मराठा महासंघाचं अधिवेशन होतंय। मराठा समाजातल्या समाजाकरता दिशा आणि एकंदरीत उन्नतीकडे कशा प्रकारे मराठा समाजाला नेता येईल याचं एक अत्यंत मार्गदर्शन उद्भवक असं एक शिबिर या ठिकाणी आहे। या ठिकाणी शिवसेनेचे नेते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मराठा समाजामधले एक नेते उदय बने आहेत। आपण उदय बनेंना विचारूया नेमकं आता या मतदारसंघामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये दक्षिणेमध्ये शिवसेनेची जी काय पडझड होते, काय प्रवेश करतायत जात आहेत, त्याची नेमकी काय कारण आहेत? आता ह्याची कारण जर शोधायला गेलं तर ती काय लपून राहिलेत का? आता माझ्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर आम्ही सध्या न्यूट्रल गेलवर आहोत। आम्ही 22 ऑक्टोबर 2024 ला एक मी पत्रकार परिषदेमध्ये मी जाहीर केलं होतं की आता आम्ही थांबलो, आम्ही आता शिवसेनेमध्ये थांबलो। का थांबलो? 45 वर्षात जर कार्यकर्त्याला ओळखताच आलं नाही, एकनिष्ठ कार्यकर्ता जो की कितीतरी उलटापालटी झाल्या, भुजबळ साहेब गेले, राणे साहेब गेले, सगळे गेले, कित्येक नेते गेले, तरी सुद्धा आम्ही ठामपणे एका जागेवर राहिलो। त्या व्यक्तींना सुद्धा जर ओळखता येत नसेल तर माझ्यासारखा माणूस 45 वर्ष कार्य करणारा माणूस थांबला ना। थांबलाचा अर्थ मी समाजसेवा नाही थांबवली, मी या पक्ष कार्यातून थांबलो। याचं कारण माझं ठाम मत झालं, माझा ठाम निर्णय असा झाला, मला स्वतःला नक्की कळलं की मला कोण ओळखूच शकलेलं नाही। याचं कारण 40 आमदार गेले, एवढे खासदार गेले, कितीतरी नेते गेले, तरी सुद्धा 2.5 वर्ष मला घरात बसून ठेवलं। मी नेत्यांना सांगतोय आणि मला काहीतरी जबाबदारी द्या, मी एकेकाळचा अख्ख्या जिल्ह्याचा शेवटचा जिल्हा प्रमुख, मला काहीतरी जबाबदारी द्या, मला काहीतरी काम करायला संधी द्या। परंतु 2.5 वर्ष मला घरी बसवलं, मला कुठले तरी सुद्धा एक बाळासाहेबांचा शिवसैनिक, शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक म्हणून मी वेड्यासारखा फिरत राहिलो संपूर्ण जिल्हाभर, तालुकाभर। आणि मी असं म्हटलं नाही की पदक पाहिजेत, पण पदक का लागतात तर त्या ठिकाणी एक कुठेतरी अधिकृतपणे त्या पक्षाचं काम करण्याकरता किंवा संघटनेचं काम करण्याकरता एक संधी मिळते काम करायची। समोरचा माणूस एक जर पद असेल तर त्या ठिकाणी वेगळा रिस्पेक्ट देतो, म्हणून आम्ही सांगितलं होतं की आम्हाला काहीतरी जबाबदारी द्या। आता आपण जिल्हा परिषद, पंचायत समिती, अख्ख्या भारताचं असोसिएशन आम्ही काही मंडळी स्थापन केलंय, सर्वपक्षीय असोसिएशन स्थापन केलंय। अख्ख्या भारतामध्ये आम्ही त्या असोसिएशनच्या माध्यमातून प्रमुख सल्लागार संघटक म्हणून मी फिरतोय। महाराष्ट्राचा मी कार्याध्यक्ष आहे, पण दुर्दैवानं या जिल्ह्यामध्ये माझा उपयोग करून संघटनेला घेता आला नाही। आता कदाचित असं सगळीकडेच होत असेल, मला काय कोणाच्या डोकावून बघण्याची काही गरज नाही, पण जसं माझा उपयोग करून घेतला गेला नाही तसं कदाचित सगळ्यांबाबतीत झालं असेल। आता इतर कोण काय करतात तिकडे मला डोकावून बघण्याची गरज नाही। मी सध्या सर्व काम थांबवलेलं आहे, मी न्यूट्रल पोझिशनला आहे। आता कुठला मार्ग शोधायचा कोणासाठी, तर मला तर समाजसेवा करायची आहे। माझा तर पिंड मूळचा शिवसेना म्हणून आम्हाला घडवलंय तो समाजसेवेचा आहे। मग समाजसेवेचा आम्ही जर वसा घेतला असेल तर त्या ठिकाणी कुणाची तरी साथ घ्यावीच लागेल ना। विकास कामं असतील किंवा संघटनात्मक कामं असतील, करायची कशी? परंतु जिथे सन्मान होईल, ज्या ठिकाणी सन्मानपूर्वक वागणूक मिळेल, ज्या ठिकाणी सन्मानपूर्वक काम करण्याची संधी मिळेल, अशा ठिकाणी जरूर कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून आपण निर्णय घेऊ। पण तुर्तास आम्ही आमच्या स्वबळावर, जेणेकरून इतक्या वर्षाचा अनुभव पाठीशी आहे, त्या अनुभवाच्या नुसार आम्ही सध्या आमचं काम सुरू ठेवलेलं आहे। एवढंच मी या प्रसंगी सांगेन। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।